नमस्कार, कसं काय मंडळी. मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे 11 आणि आम्ही आलोय ऑस्टिन ॲक्वेरियमला आणि आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आता मी जस्ट पोहोचलोय. तुम्ही मागे बघू शकता ऑस्टिन ॲक्वेरियमला. तर आता मी आतमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते कसं काय आहे इथे ते. अश्वीला तुम्ही बघितलं नव्हतं तर हे बघा अश्वी. हाय अश्वी. चला. तर इथे एंट्री केल्यावरतीच खूप मोठी लाईन होती आणि ॲक्च्युली आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्यांचं पॅकेजेस दिलेले आहेत, म्हणजे एंट्री फी किंवा इथे पाससुद्धा मिळतो. तो पाससुद्धा आपण घेऊ शकतो, ॲन्युअल पास. आणि डेली ॲडमिशन तुम्ही बघू शकता. तर इथे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या इग्वानाला मी टच केलं. तर इथे एंट्री केल्यावरतीच असा बोर्ड होता, डू टच अस. आणि मी बघत होती कोणाला टच करायचं आहे काय. बघते तर मोठा इग्वाना होती आणि असं ती एकदम स्थिर उभी आहे, असं वाटतंय की ते नकली आहे. पण ॲक्च्युली तिच्या फक्त डोळे स्लाइटली हलत होते. पण छान होता एक्सपिरियन्स. तर हा जो प्राणी आहे तो आहे कॅपाबारा. तर हा एक कृंतक म्हणतो, जसं आपण मराठीमध्ये कुरतडणारे जे असतात उंदीर किंवा खारुताई वगैरे असे. तर हा त्यांच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर हे एक फिश टँक आहे आणि आता अश्वीला काहीतरी खायला द्यायचं आहे फिशना. तर हे असा इथे कॉईन मिळतो, म्हणजे हे आम्ही एंट्री केली ना तेव्हाच कुपन्स घेतले होते आम्ही. तर कुपन्स घेऊन मग हे असे कॉईन्स मिळतात, त्याच्यामध्ये असे काउंटर्सवरती असे ठेवलेले आहेत हे. तर हे खाऊ आहे प्राण्यांचं, मच्छीचं वगैरे. तर आता संदीप ट्राय करतोय तो बाहेर काढायला. तर आता हा एक बॉल आला आहे, आता बघूया त्याच्यात काय आहे ते. संदीप काय आलंय खायला? बदाम. घरातून आणायला पाहिजे. $17 बदाम भेटतो. $17 घेतलेत आणि असे 2 कॉईन मिळालेत आम्हाला. असे 2 आहेत. आता एक टाकला आणि हे 2 बदाम आले आणि आता एकच राहिलाय. जा अश्वी फीड कर. नाही कर ना, ठीक आहे. आता इथे सुद्धा एक फिश टँक आहे आणि त्याचं नाव आहे एक्सोलॉटल. तर ही जी फिश आहे ना त्याला डोळे नसतात. कोण आहे ग? They have no eyes. रिअली? Yeah. Mermaid, okay? अश्वी कोण आहे आतमध्ये? जोरात बोल. तर इथे एक असंच फन म्हणून मुलांसाठी इथे एक असं छोटं पॉन्ड तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये खरे मासे आहेत आणि मधोमध मरमेड बसली आहे. आणि तिथे तुम्ही कॉर्नरला सुद्धा बघू शकता एका शेलमध्ये मरमेड आहे बसलेली. तुम्हाला दाखवते मी. ॲक्च्युली त्या मरमेडसोबत आपण फोटोसुद्धा काढू शकतो तिकडे जाऊन. इथे आहे आश्वीची फेवरेट फिश आणि माझीसुद्धा नेमो. इथे आहे बिग शार्क.
तर इथे आता या पूर्ण वॉलवरती आणि या सेक्शनमध्ये पूर्ण ट्रॉपिकल फिशेस आहेत. पेंग्विन्स ये लवकर. तर हे आहेत आफ्रिकन पेंग्विन्स आणि इथे आतमध्ये जाऊन सुद्धा त्यांना आपण खायला देऊ शकतो. तर जरा आश्वीचा मूड ऑफ आहे कारण की आश्वीला इथे आतमध्ये एंट्री दिली नाही पेंग्विन्सच्या इथे. ॲक्च्युली हे काही काही ठिकाणी एंट्री नसते मुलांना, एज स्पेसिफिक असतं. तर हे इथे 5 वर्षाच्या नंतर एंट्री अलाउड आहे आतमध्ये. म्हणजे खायला देऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर जाऊन आपण फोटो काढू शकतो. तर आश्वी आहे 4 वर्षाची आणि म्हणून तिला एंट्री दिली नाही आतमध्ये आणि मग ती बाहेरनंच आता मजा घेते. अश्वी पेंग्विन बरोबर उभी राहा. बघ कसं करतोय पेंग्विन. अश्वी डक्स आहेत तिथे. काम अश्वी डक्स आहेत. अशी डक्स कुठे आहेत? तर इथे ना मी एक गोष्ट बघितली ती म्हणजे की इथे कॉर्नरला ना ह्युमिडिफायर्स लावलेले आहेत. तर आता मी हे चारी बाजूनी हा अँगल फिरवला तर तुम्ही इथे सुद्धा कॉर्नरला बघू शकता. इथे सुद्धा ह्युमिडिफायर लावलेला आहे. त्याचं कारण म्हणजे इथे ट्रॉपिकल ॲनिमल्स जे आहेत त्यांची ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी हे केलेलं आहे. किंवा मराठीत आपण म्हणू शकतो उष्णकटिबंधीय प्राण्यांचे आर्द्रता टिकवण्यासाठी हे लावलेलं आहे. तर ह्या बाजूला आहे ईल्स. तर केवढी मोठी आहे आणि ॲक्च्युली 2-3 आहेत आतमध्ये. बापरे, मी पहिल्यांदा बघते ईल. आणि इथे ईल्सच्या बाजूलाच आहे कासव. तर इथे एकच मोठा हा कासव आहे आणि तो ॲक्च्युली मगाशी चालत होता पण तो व्हिडिओमध्ये कॅप्चर झाला नाही माझ्याकडून. तर आता तो थांबला आहे. आता इथे सगळे पक्षी आहेत बसलेले वरती. त्यांना आता छोटंसं खायला द्यायचं आणि त्याच्यात ते येतात आणि आपल्या हातावर वगैरे बसतात. त्यासाठी आता आम्ही उभे आहेत, बघूया येतात की नाही पक्षी. हे बघू शकता. कधी येतात काय माहिती. Okay, hold hand up. तर हे पक्षी काही खाली येत नाही आहे कारण की त्यांचं पोट भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ज्या लेडी आहेत आतमध्ये त्यात स्वतःहून घेत आहेत पक्षी हातात आणि आम्हाला देत आहेत. आशीच्या हातात ठेव. Now. Ashi, wanna hold?
आहे मोठा स्नेक आहे पायथन. आता बघूया. अश्वी बघ केवढा मोठा आहे ना. 6-7 feet असणार. मला तसं नाही. तर हे जे पक्षी आहे हे अगदी पोपटासारखाच दिसतो, तर पोपटाचाच प्रकार म्हणू शकतो आपण. तर हे दिसायला खूप मोठे आणि रंग यांचे खूप सुंदर आहेत. तर ह्यांच्यासोबतसुद्धा आपण आतमध्ये राहून फोटो काढू शकतो हातावरती घेऊन. पण जेव्हा आम्ही इथे पोचलो तेव्हा इथे जे असिस्टंट आहेत त्यांचा ब्रेक टाईम चालू होता, म्हणून आम्हाला काही जाता नाही आलं. इथे ना जागोजागी सगळीकडे ह्युमिडिफायर लावले, कारण की हे ट्रॉपिकल काही काही प्राणी सुद्धा आहेत ना, त्यांच्यासाठी हे सगळीकडे लावलेलं आहे. मगाशी सुद्धा तुम्हाला दाखवलं मी, तिथे सुद्धा लावलेलं आहे. तर हे आहे ॲलिगेटर आणि ऑपोजिटलाच आश्वी आणि संदीप काहीतरी वेगळं बघतायत ज्याला म्हणतात स्किंक. तर हे स्किंक नाव मी पहिल्यांदा बघते, पण हे असं झाडावरती वगैरे इथे US मध्ये मी खूप वेळा बघितलेलं स्किंक, पण आता कळलं ह्याला स्किंक म्हणतात. तर इथे आहे डॉक्टर्स फिश, म्हणजे हे इथे 2 चेअर्स ठेवल्या आहेत आणि खाली छोटे मच्छी आहेत ज्याच्यानी आपलं पेडिक्युअर होतं. आणि इथे या बाजूला सगळीकडे छोटे छोटे शार्क्स आहेत, बेबी शार्क्स. तर हा पक्षी आहे टुकॅन आणि हा ब्लॅक कलरचा आहे पूर्ण, आणि त्याची चोच जी आहे ती पूर्ण फ्लोरसंट कलरची आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतोय तो. मला खूप आवडला. तर इथे आहे असंच एक पोस्टर आणि संदीप आणि आश्वी असेच उभे राहत आहेत, पोज देत आहेत. तर आता आमचं पूर्ण ॲक्वेरियम फिरून झालं आहे आणि मी तुम्हाला पूर्ण ॲक्वेरियम दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इथे निघतानासुद्धा आम्हाला एक मोठा पायथन दिसला, तर तोही मी तुम्हाला दाखवते. आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. तर घरी जायच्या आधी मी हा ब्लॉग एंड करते, कारण की मी सकाळपासून हा चालू केलेला ब्लॉग आहे. तर आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि पाऊस पण येत आहे, चला आपण आत बसूया.